नमस्कार माऊली, मी नितिशा नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत पुण्यामधील फेमस असलेले आणि गावरान पद्धतीचे जेवण मिळणारे ठिकाण शौर्यवाडा येथे. चिकन घी रोस्ट, अख्खा बकरा रान, मासवडी, गावरान थाळी, पिठलं भाकरी असे महाराष्ट्रीयन पदार्थाची अतिशय उत्तम चव आपल्याला शौर्यवाडा येथे मिळेल. साधी सोपी थोडीशी लोअर सिटिंग अरेंजमेंट आपल्याला येथे बघायला मिळेल. भिंतीवर छान पेंटिंग केलेली आहे. गावाकडील पेरणी, स्वयंपाकघर तसेच गावातील काही नजारे जे आता शहरात लुप्त झाले आहेत ते येथे जगवण्याचा छान प्रयत्न त्यांनी केलेला आहे. लाकडी छत, जुनी भांडी, बैलगाडी, दगडी भिंत, लाकडी छतावर छान नक्षीकाम, साधे पण रुचकर जेवण हीच शौर्यवाड्याची खासियत आहे. अस्सल गावाकडची चव जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून खरंच त्यांना यशही मिळाले आहे. किचनची टूर घेता लक्षात येईल इथे खूप जास्त क्वांटिटीमध्ये जेवण बनवले जाते. करायचे ना तशी रसा असतो ना त्याच्यामध्ये 2 पीस कोंबडी असते त्याला बुडवून मग ते शिरवार पेस्ट करून म्हणजे ठेवून टाकते. नमस्कार, आज आपण शौर्यवाडामध्ये आलो आहोत. आज आम्ही ऑर्डर केली आहे चिकन रान, ही आहे मटन गावरान थाळी,
त्याचबरोबर आळणी भात आणि ही बघा, ही ज्वारीची भाकरी आहे. ही आहे मटण गावरण थाळी. इथे मटण चाप आहे, मटण सुखा, आळणी सूप, मटण खिमा, मटण लोणचं, स्वीट म्हणून त्यांनी गुलाबजाम दिलेला आहे. हा त्यांचा रस्सा आहे आणि त्याचबरोबर 2 चपात्या आहेत. चपाती बघा किती मोठी आहे ती आणि खूप जास्त सॉफ्ट आहे. इतका वेळ वाट बघितल्यानंतर आता भुकेला कंट्रोल होत नाहीये आणि खूप भूक लागली आहे. त्यामुळे आपण जेवणाला सुरुवात करूया. मी सर्वात आधी मटण चाप खाऊन बघतो. फुल स्पायसी आहे. हे बघा, त्यांनी चापचा एक पीस दिलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मसाला आहे खूप जास्त स्पायसी. खाल्ल्यानंतर घशाला तिखट लागत आहे. हे मटण सुक्का आहे. बऱ्यापैकी त्यांनी पीस दिलेले आहेत. हे बघा, मटण एकदम शिजलेलं आहे. हात लावताच मोकळं झालं. आपण ट्राय करूया. सुरेख. याचा मसाला हा खूप जास्त चविष्ट आहे आणि मटण इतकं सॉफ्ट आहे, इतकं सॉफ्ट आहे की हे बघा, हे बघा, सहजच तुटते आहे. उत्तम प्रकारे शिजवून त्यांनी ही मटण सुखा बनवलेला आहे. हा यांचा आळणी सूप आहे. आपण टेस्ट बघूया. खूपच छान. वा, गरम मसाला खूप छान मुरलेला आहे आणि हे बघा, त्यांनी तुपाचा वापर केलेला आहे. तुपाचा लेअर आलेला आहे. तुपामुळे इतकं छान लागत आहे. हा मटण खिमा आहे आणि हे बघा, त्यामध्ये ते मटणचे चंक्स दिसत आहे कारण हा खिमा त्यांनी हातावर बनवलेला आहे. हे बघा, कोथिंबीर, लोणचं म्हटलं की आपल्याला कैरीचं लोणचंच लक्षात येते, परंतु हे बघा, हे आहे मटण लोणचं. आपण टेस्ट करूया. मी कोल्हापूर मटण लोणचं खाल्लेलं आहे, परंतु ते थोडंसं ड्राय असते, पण हे तसं नाहीये. हे थोडंसं तेलकट आहे आणि हलका आंबट लागते. हे आहे चिकन रान, शौर्यवडा स्पेशल. त्यांची स्पेशालिटी आहे चिकन आणि मटन रान. हे हाफ आहे. हाफ मध्ये 2 पीस येतात. फुल घेतलं तर पूर्ण कोंबडी येते. त्याचबरोबर त्यांनी हा त्यांचा रान मसाला दिलेला आहे आणि हे बघा, तूप आहे. त्यावर सर्वप्रथम त्यांनी तूप ओतलं आणि मग हा मसाला टाकलाय. आपण खाऊन बघूया. हे बघा कसं मोकळं झालं ते. आहे चिकन. हो, त्याचा वरचा मसाल्याचा लेअर खूप छान आहे, पण आतमध्ये थोडीशी ड्राय लागते हे पीस. नॉर्मल तंदुरी चिकन वाला फ्लेवर आहे. येथील काही नियम आहेत.
आणि त्यातील पहिला नियम म्हणजे भाकरी ही कुचकरून खायची. हा रस्सा आहे. असं लिंबू पिळूया. टेस्ट करूया. खूपच मस्त. ज्वारी बाजरीची भाकरी ही शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त असते आणि रस्सा त्यावर टाकल्यामुळे तो रस्सा भाकरीमध्ये पूर्णपणे मुरून गेलाय. त्यामुळे खाताना एकदम मऊ लागत आहे आणि इतकी जास्त चविष्ट आहे. आणि भाकरी मऊ झाल्यामुळे पचनालाही चांगलं. हा आळणी भात आहे. थोडासा घेऊया. इंद्रायणी राईस अतिशय चविष्ट. थोडासा चिकट असतो आणि आळणी भातासाठी स्पेशली इंद्रायणी राईस वापरला जातो. आपण टेस्ट करूया. उत्तम प्रकारे शिजलेला आहे. एकदम मऊ असा हा अळणी भात आहे. थोडासा रस्स्याबरोबर खाऊन बघूया. अप्रतिम. क्या बात आहे. जर तुम्हाला अस्सल गावरान थाळी खायची असेल तर तुम्ही शौर्यवाडाला नक्की विजिट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.